पवईच्या स्टुडिओत पोलिसांकडून क्राईम सीनचं रिक्रिएशन केलं जात आहे। पोलिसांनी प्रत्यक्षदर्शीला स्टुडिओत आणलेला आहे आणि 17 जणांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काउंटर झाल्यानंतर सध्या पोलिसांकडून पुढच्या कारवाईला सुरुवात झाली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, काय सांगाल, सध्या या क्राईम सीनचं रिक्रिएशन केलं जात आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच सगळा जो घटनाक्रम आहे याचं रिक्रिएशन करताना पाहायला मिळतं। हा तो राज स्टुडिओ आहे आणि याच ठिकाणी हा सगळा प्रकार घडला होता आणि यानंतरून जो मूळ यामध्ये खरं तर होता रोहित बरोबर प्रोडक्शन हाऊसचं जे एक काम सगळं सांभाळायचा तो म्हणजे रोहन, आणि रोहन खरं तर ह्या सगळ्यांना वाचवण्यामध्ये मोठा हात होता, कारण की रोहनचा पोलिसांशी संपर्क होत होता। हे जी मी काही जाळी दाखवतोय आपले व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन बुधारे त्यांना दाखवायला सांगतोय की ही जी जाळी आहे याच ठिकाणाहून खरं तर या रोहनचा पोलिसांशी संपर्क सुरू झाला होता आणि इथूनच पोलीस ज्या पद्धतीने खरं तर सूचना देत होता त्याच पद्धतीचा हा रोहन आहे ते सगळ्या गोष्टी सांगत होता आणि त्यानंतरून कशा पद्धतीने आत येऊ शकतो हे देखील रोहननीच पोलिसांना सांगितलं होतं आणि त्यानंतरून पोलीस ज्या पद्धतीने खरं तर याच इमारतीची जी मागची बाजू आहे तिथे शौचालयाची जी बिल्डिंग्स आहे आणि त्या शौचालयाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणाहून खरं तर सीडी लावून आहे ते पोलीस वर गेलेले होते आणि त्यानंतरून त्या ज्या शौचालयाच्या खिडकीतूनच आहे त्यामध्ये गोळी झाडली आणि त्यानंतरून खरं तर रोहितचा आहे तो एन्काउंटर केलेला होता। मात्र त्यानंतरून जी प्रामुख्याने ही सगळी महत्त्वाची भूमिका आहे ती खरं तर हा सगळी सांभाळत होता, कारण की या सगळ्या 17 जणांचा जीव वाचवण्याचं धाडस त्याने केलं होतं आणि त्यानंतर ही सगळी माहिती देखील आहे ती दिलेली होती। याला देखील आहे ते दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे या रिक्रिएशन नंतर अधिकची काय माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।